अगं ते हे आपलं मी काय म्हणतो गहू किती राहिला घरात थोडंच राहिलंय का? आणावं लागेल का मग? आणावंच लागेल. काय हो तुमचं सारख्या गावात काय काम राहतं बरं? आता हे गहू संपला, ज्वारी संपली, कुणाकडे आहे कुणाकडे नाही, कुणी बघायचं? मलाच बघावं लागत आहे. अहो हा पण मग एवढं मग बसल्या घरातलं बसल्या फोनवर होतं ना. नाही होत, घरातला जबाबदार माणूस आहे. फोनवर फक्त हा. गहू कुठे ते कळत आहे, जाऊन गहू हाताने चेक करावा लागतो. ज्वारी गोल आहे का चपटी बघावं लागत मला जाऊन. असं नसतं जमत. हा. सगळं घराचा भार तुमच्यावरच आहे नाही का हो? करता जसं मी पुरुष आहे काहीच घरातला, येडी का काय तू? मी काहीच काम करत नाही. स्वयंपाक चांगला करी जा. काल जरा मीठ कमी होतं भाजीला, लय आळणी भाजी लागली, मग तुम्ही करावं मग. बेकार लागली. नाही मग तुम्ही करायचं तुला स्वयंपाक. का आलाय काय? इथं जेवाय आणलंय काय? मी तुकडा मोडा आणलाय काय? नीट बोला जरा काय. नीटच आहे माझा अजून. हा बघ, हा तिकडे माझा अजून. स्वयंपाक नीट करीत जा. स्वयंपाक नसलं की डोकं आउट होतं. मग तुला काहीतरी बोलन, एवढी चांगली गोडी चांगली चिकनी बायको आणली मी, काय उपयोगाची? हा काय कोणाचा फोन आहे? कोणाच नाही. कामाचा असतं उचला. नाही नाही, ती करतो नंतर मी. नानाचा फोन आहे काय ना आपलं, त्याला बोलतो नंतर. नानाचा फोन आहे. पाहू दे म्हातारं काय म्हणतोय मला. नाही नाही, काय नाही ते. अगं वयस्कर माणूस आहे, म्हातार बितार काय म्हणते ग? सगळ्या गावात ओळख आहे त्यांची, प्रतिष्ठित माणूस आहे. आलो मी माहिती फोन मला करून. चांगले आहेत ते. नाही नाही, काय नाही, ते जरा कामाचा विषय, वेगळा विषय आहे. मी आलो 1 मिनिटात त्यांना बोलून. जरा तू इथं बस, येऊ नको, आलो मी. नानाचा फोन आहे. काय काम राहतं बरं या माणसाचं सारखं मरतो गावामध्ये? किती वेळ झालाय, कधी येतो काय माहिती, कुठं राहिलाय काय माहिती. हे किती जर सांगितलंय का तुला? घरी बायको असती जवळ, फोन करीत जाऊ नको ग. काय फोन करत नको जाऊ हा? यायचा कुठं एका दिवशी. माझा काय हक्क नाही का तुला फोन करायचा? अगं हक्क आहे, पण घरदार काहीतरी बघावं लागत का नाही मला? तू अचानक फोन करते, ती बायको शेजारीच बसलेली होती. बरोबर आहे ना, तुला सगळीकडे तुझी बायकोच दिसती, माझं काहीच नाही. अगं असं कसं काय नाही? हे बघ, माझं पहिलं ऑलरेडी लग्न झालं होतं, त्याला सोडून मी तुझ्याकडे आले. काहीतरी बघितलं तुझ्यात म्हणून तर आले ना मी तुझ्याकडे. अगं सगळं ठीक आहे बाई, मी कुठं नाही म्हणतोय, पण जरा एक काळ बघून फोन करीत जा, असं नको करीत जाऊ. वेळ काळ, अरे माझा जीव तुटतो रे तुझ्यासाठी. हा, आणि तुम्हाला म्हणतो वेळ काळ बघ. हा, हेच का प्रेम आपलं? जाऊ दे आता, काय काय कशासाठी बोलले सांग मला पटकन. मला नको सांगू, मी तुझ्या घरी येणार आहे काही पण केलं ओय तरी. बाई कशाला? तू तिला सोडून दे, नाहीतर तिला सोडून दे, मी आहे नांदायला. अय बाई पाया पडतो तुझ्या, असला ऑप्शन देऊ नको मला. लय कडक भावानी ती, मला जागा तळून खाईन ती. बर ठीक आहे, कडक भवानी ना, तिला सोड नाही तर मला तरी सोड मग. अगं असं कसं म्हणते? तुझ्या जीव आहे ना माझा पिल्लू. मग तुला काय होतं मग माझ्याशी मला घरी घेऊन जायला? जीव आहे तर. अगं घरी कशाला तुझी सोय लावून दिली ना मी? घरी ती भटक भावानी आहे माझी बाबा. म्हणजे काही दिवस इकडं काही दिवस तिकडं, शोभतं का तुला? मला दोन्हीकडे मेंटेन ठेवावं लागत. येडीक काय, मोठा नाही. माणूस आहे मी. नाही, मला तू माझ्यासोबत कायमचा हवाय. तिकडं काही झालं तरी चालत, मी नाही ऐकणार तुझं. मी घरी येणार म्हणजे येणार. अगं माझा ऐक बाई, घरी येऊ नको. चांगला भरल्या संसाराचा वाटोळ करशील माझ्या तू. कुठं भरलेला संसार आहे? कुठं मुलबाल झालंय तुला? हा? अगं तसं नाही बाई, माझी बायको लय कडक आहे. ऐकून घे माझं तू. तुला जिवंत सोडायचं नाही, मला जिवंत हे सोडायचं बघ, नाही. कडक तर मी पण आहे, फक्त मी तुला दाखवलं नाही मी किती कडक आहे आणि किती नाही. नेहमी तुझ्याशी प्रेमाने वागले, जा अर्थ असा नाहीये. गैरफायदा घ्यायचा नाही माझा. अय बाई, ती एक कडक वागती ना, त्यात जिरलेली माझी. तू अजून कडक वागू नको. मग मरायचं मी तेच तर. जाग्यावर. मग चल ना मला घेऊन. असं काय करतोय? मला नाही तुझ्याशी बाबा, भांडायला अजिबात घरी- नाही आवडत. घरी नेऊ शकत नाही मी, माझं ऐकून घे तू. तुला इकडे सोय लावून दिली ना मी. घरी नको बाबा, ऐकत जा माझं. किती फोर्स करू रे तुला? हा? नको नको, आता ऐकत ठीक जा आहे, माझं. जाऊन दे, सोडून दे मला मग. असं का सोडून दे? येडी का काय? सोडण्यासाठी तुला इथं आणलंय काय मी? तुला तर मला न्यायचं पण नाही, माझ्याकडे काही पर्यायच नाही. सोडून दे. काय मी जगत नाही त्यापेक्षा, तसं मी दावा आणलं काय होतं. करते? मी मरणार आहे, मला बांधायचे. अय बाई, अगं पाग हानी बर का, येण्यासारखं करू नको ग. पाचशे पैसे घेते का आता? काय करू मग मी? घरी पण नेत नाही तू, मग कसं राहू? मला बाकीचे लोक किती काय बोलतात. झक मारली मी, पहिला नवरा सोडून मी तुझ्या पाशी आले. माझं चांगलं होतं तिकडं. आता ना तुझ्या पाशी येऊन आहे ना, पस्ताव झालाय मला. तू पण घरी नाही ना, आणि तो पण मला नांदव नाही. अशी गत झाली आता माझी. इकडं आड आणि इकडे वीर झाली आता माझी. तू तर माझ्यासोबत तू तर येत नाहीये. तू तर नेत पण नाही तुझ्या घरी मला. आता एक काम करते, माझ्याकडे पर्यायच नाही दुसरा राहिला, मी जीवच देते. कुठे दोरी दे इकडे. अगं नको गप ना बाई. मग नेतो का नाही घरी? बोल. अगं कसं नेऊ घरी तुला? ती आहे ना एक घरी आधीची. किती सांगू तुला, आता जीव कंटाळा माझा. दे इकडे दाव. नको नको, काय उगा येड्या सारखं करू नको. तू जा, मी लावतो, सोय लावतो, जा तू. जाणार नाहीये मी कुठंच. मला तू येणार सोबत. तू मला घरी जा आता सांगते सध्या. इकडे दाव. सध्या पुरती जा घरी, मी काहीतरी व्यवस्था लावतो, डोकं लावतो, मग तुला घ्यायला येतो ना. जा तू सध्या.
नाही मी जाणार नाहीये. ऐक ना माझं बाई, तू जा. हा मी काय तर डोकं लावतो, सोय लावतो तुझी. हायला ऐकायला तयार नाही बाई. हे बघ दाबद इकडं, मी तरी मरण नाही तर तुला तरी मारण. मग मी तसलं काय करू नको. तू घरी जा म्हणलं, तुला सोय लावतो मी सगळी. मी नाही जाणार आहे कुठंच. तुला माझं ऐकायचंय का नाही एवढं सांग. तुला घरी जा, तुझी सोय लाव म्हणतो ना. उगा ते बायकोच्या घरी येऊन भांडण लावशील तू माझे. दर इकडे तिकडे तुझ्यासारखं होईल माझं परत. तुझी चांगली सोय लावली मी, तुम्हाला काट्यात पाडा लागली काय परत? तुम्हाला कोणत्या दृष्टीने बघतोय? दृष्टीने म्हणजे तुझ्या प्रेम आहे माझं म्हणून तुला आणलं पहिल्या नवऱ्यापासून मी. असलं करायला लागली काय तू आता? मग तेच तर म्हणते, मग मला तुझ्या घरची लक्ष्मी बनव ना. लक्ष्मी बनवतो त्या आधी हाय कडक लक्ष्मी, तिची सोय लाव दे. असं कसं येतं पण डायरेक्ट घरी? प्रेम करताना लय गोड लागलं ना. हा आता काय दुखतं का तुझं? हा? बरोबर आहे ना, लफडे करायला गोड वाटतं. त्या टायमिंगला नाही बायकोची आठवण आली तुला. आता मला सांगतोय, मला काय सांगायचं बिंकायचं काय नाही. हा मला घरी घेऊन जायचं गपचूप. आणि सांग घरी नानांची पाहुणी म्हणून मी, मग अडचण नाही यायची. काही बोलणार नाही मग ती तुझी बायको. हे बघ नेतोस का नाही मला, नाही तर दावा इकडं आण. फाशी देते मी, नाही तर तुला तरी फाशी देईन मी. हे बघ असं समजू नको माझ्याकडे काही पुरावे नाहीये. सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. नेतोस का घरी, नाहीतर बघ मग माझ्या एवढं वाईट नाही कोण. आणि तू म्हणतो ना लय कडक लक्ष्मी, तिच्यावरून ना कडक लक्ष्मी मी आहे. बघतेस मी काय बोलते. तिने तरी एक नवरा केलाय, मी तर 2 केलेत. दुसरा तूच आहे. नाही मी त्याला. चल तू काय घाबरतोस? घ्यायची आली आता. कम बसली? राणा तुम्ही कुठे गेलते? फोन आलता फोन केला त्यांना. आईला मी केलता बरं का फोन, पण कुठे गेलाय मग? अहो तुमच्याकडे आले होते ना, मला नानांनी फोन केला. ह्याला मी का फोन केलाय? नाही केला तुम्ही फोन? अजिबात नाही. आता 1 तासापूर्वी नाना आठवड्याभर फोन केला होता. अरे नाही बाबा, आठवून मोबाईल बघ. हे तुला कुठं दिसतो की मिस कॉल त्याचा? केला फोन बी काल सकाळी म्हणला होता गाठ घेतो, त्याच्यावर अजून फोन नाही, काहीच नाही, काहीच नाही. अहो आता माझ्या समोर तो नवरा नाही, एक नंबरचा लांपाट माणूस आहे, एकदम नालायक माणूस आहे तो. मी फोनच केला नाही त्याला. मला पण डाऊट येतोय बरं का नाना. 2-4 महिन्यापासून हे घरात थांबतच नाही. गहू आणतो, ज्वारी आणतो, ह्याच नादाने आणत काही नाही. मला सगळं करावं लागतं. मग कुठे गेला? त्यांचं पाय टिकत नाही. पण आता कुठे गेलाय? मला काय माहिती. आता मला म्हटलं की तुमचा फोन आला, नानांनी बोलवलंय. तू एक काम कर, त्याच्याकडे बघावं लागणार. तू धर लाव बरं तुम्ही. तुझ्या मम्मीला पप्पाला फोन लाव. धर त्यांना काय बोलून घे. त्यांना रिकामं टेन्शन. त्यांना बोलून घे. घे बोलून त्यांना. हॅलो हॅलो हॅलो. आवाज येतोय का? हॅलो. हा येतोय ना. हा पप्पा, मम्मीला घेऊन घरी या ना. का रे? काय नाही, थोडं काम होतं. येतं का लवकर? बर बर आलो आलो. हा मम्मीला बी आणू काय बरोबर? हा सोबत आहे. बर बर आणतो. आता त्याला फोन लावतो मी. कुठे कोणाला माहिती अजून कसं आहे ना. मला कामात असतं नाही ते नाना. कोण कायचं काय म्हण, कायचं धंदा दामटिगिरीत लक्ष नाही त्याची. अरे तू घरात नाही गेली अजून? इथं काय करायली? काय मी तुझ्याकडे आलो तर तू मला काय फोन केला? ते फोन लागायला गेलतो तुमचं, गेलतो हुडकाय घराकडे तुमच्या. जरा जे गहू संपत आलाय घरचा, बर मग गहू. अरे नाही हेच इकडे आले तर गहू कुठं बघू? मग त्यांच्या ओळखीन बघायचं होतं जरा. ही कोण आहे? ही ते आपला हे गण्या दिन्या नाही का, वडाच्या मागून घर आहे ती, हा त्याची चुलत मेवणी दिन्याची. हा इकडे काय करते? ते गाव फिरायला आलत्या, म्हणलं चला चहा पाणी करू घरी, नाही का? बरं ते जाऊ द्या, मला सांगा. नानांना तुम्ही फोन केला होता? नाही फोनच लागा ना त्यांचा ग. अहो, पण किती खोटं मागा शिक मला काय फोन केला तुझी बायको म्हणते फोन केला म्हणून. मला काय म्हटले नानाचा फोन हा मला गहू घ्यायचा होता रे, गहू संपला म्हणून म्हणलं यावं तुमच्याकडे. नाही म्हणत. हा तुम्ही मला काय सांगितलं? नानांचा फोन आला, मी जातो. मला म्हटले मी उचला म्हणून. अरे त्याचं काय झालं माहिती का, नवीन नंबरवरून फोन आलता नाना. मला वाटलं तुम्हाला कार्ड बदलायची सवय आहे, केला असेल तुम्ही फोन. खात्यात गेलं ही बाई कोणी? ते दिन्याची मावस बहीण, अरे कोणचा दिन्या? लिंबाच्या पलीकडून राहत नाही का? आता बसायला बाळी इथं निघाली. आपला तो साकारामचा दिन्या का? हा नका लावू त्याला. नाही चालू त्याला मी आता. त्याचाच फोन आला, ते मला तुझी गाठ घ्यायची. मग इकडे काय करते? बाई, जाईन तो घरी. आद्या दिन्या कुठे आहे रे तू? आद्या दिन्या कुठे आहे तू? बोला की. अरे ये इकडे, याच्या घरी आहे ना शिराच्या. कशाला? अरे ये जरा काय जरा शिक, तू मेवणी आली इथे. नाही नाही, मी नाही घरला चाललो. अरे तू मेवणी आली इथे. माझी मेवणी? हा तिला रस्ता सुचना यायचा. माझी मेवणी कुठून? माझी बायको आणत. अरे नाही नाही,
अरे नाना मी आणत आश्रमातली पोरगी गेली मिळून कुठून अरे तू मेवणे चुलत मेवणे म्हणतात. अरे बायको अनाथ आहे सांगतोय नाना तुला तर अरे तिच्या अनाथ आश्रमातली पोरगी असेल एखादी. अरे नाना उगा सकाळ सकाळ बोर करू नको मला ये लवकर ये. गप्प यार राहणार ते बायको माझी आ, या काय? म्हणलं तर ये रे. ये लवकर ये. ए नाना का गटिंगल करू सकाळ सकाळ तुला प्यायची असेल सकाळ सकाळ उक्की आली काय लवकर ये लवकर. कोण? ते कामानिमित्त जरा बिझी होती जरा त्यामुळे हा. आला नसून ते दादाच्या मागं ना इतकं अरे काम पण ही असतं कोण ते. आहे ती सांग. हे अगं, पण त्या- जाऊ दे ते- बाई. एक मिनिट थांबा तुम्ही आधी. हा हा पण मी गप्प आहे. मग तू दुसरीकडे जायचं ना नवरा सोबत कशाला आली इथं? हा, ही तर फिरत ते- होते त्या म्हणलं चला चहा घ्या घरी बाबा हा. चहासाठी आणलं त्यांना मी चहासाठी हे मला वेगळेच चळंत्र दिसतात बघ. नाही नाना चहासाठी नानाला चहा टाक एक कप हे भरून. बघा, मस्त पैकी जास्त माझे ना दाजी नाही येत म्हणजे नाही का 2-4 दिवस काही तर नाही येत ते जाणार आहे बाहेर गावी मग मी हा. कुठं राहू मग मी आले यांच्याकडे राहायला. लग्न झालंय तुझं तर मग हा झालंय लग्न माझं. बाहेर गावी असं बाहेर केलंय गावी. पाहुणे. दे बरं नंबर फोन लावून देत त्याला. कशाला तुझी बायको माझा नवरा इकडं मी बघून घेईन किती चुरू चुरू बोलते तुला लाज वाटते थोडी पण माझं पर्सनल लाईफ बद्दल ह्यांना काय करायचंय. अगं पण तू कोणाच्या दारात उभी आहे काय बोलते तू अक्कल आहे तुला अगं भाऊजी, पाहुणी माणूस आहे. चहा पाणी करायचं आपलं काम आहे दारात आलेले माणसं तुला सांगितलेलं कळत नाही का तुला अयो. काय काय? चाललंय तुमचं अरे काय नाही तिला म्हणलं चहा प्या चांगला आहे. हो. कशाला आ- इकडे आहे. थांबा ना तुम्ही. बाई, बाई, हाणीन ती. आणि दुसऱ्याच्या नवऱ्याला कसं हात लावती तू नेमकं सांग ही बाई कोण आहे अरे दुसऱ्याचा नाही हिचाच नाव राहतो. आणि तुम्ही कसं थांबलाव तिकडं या इकडं. काय ऐका बघितलं का आता कशी खरी बोलली ती. कोण आहे अरे ते दिण्याची मला आहे ना खोटं अजिबात बोलायला चालणार नाही मी सांगते तुम्हाला लय दिवसापासून तुमची नाटकं बस बघते. झालं आता जे काय आहे ते खरं खरं सांगून टाकायला ऐका. पण. बघा सांगायचे आलं चहाला आणली पाहुणे घरी. तुम्ही असं का पाहिलं राहिलं बरं हा तर तुम्हाला प्रॉमिस केलं ना तुम्ही मला काय तुम्ही घरात promise? आणणार म्हणून. नाही 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 करत आणणार. अहो, लग्न आहे. नाही, हे बघा. अजिबात नाही एक मिनिट बोलायचं नाही आपण ओळखतच नाही का म्हणजे का बरं? लग्नाची बायको मी त्यांच्या याच्या लग्नाची बाई हो लग्न झाले आमचं हा हे खरं आहे. 4 वर्ष झाले लग्नाला आमच्या 4 वर्ष बाहेर राहते मी गावापासून म्हणते त्यांना न्या मला न्या. नाही तो आणि कोण आहे डोक्यात लागला काय तो. काय चाललंय काय ताई काय झालं ग? तिकडून होय 5 मिनिटं काय झालं तिकडून जाय अगं पण झालं काय तुला समजतंय का राहिलं अरे काय म्हणतो? नाना कसेत नाना लय दिवसांनी शांत भेटले बस हे हे लय वाढलंय ही काळ बेद आली इथे काय म्हणता. हे मम्मी पप्पा येलेत मागून रिक्षावाल्याचे पैसे दे अयो कशाला आलेत अरे तिथे ताईंनी बोलवलं होतं काय रे फोन केला लगेच काय केलं म्हणजे वाटोळ झालं पोरीचं आणि काय वाटोळं केलं झालं? मग काय झालंय असं आता जावं आणि दुसरी पोरगी करून आता ना आली. मी काय म्हणते तुम्ही जायला घेऊन आता मी यांच्या सोबत राहणार आहे मी आलेले म्हणजे तू का बायको मी त्याची अरे झिपरे बुट्टारने काय तोंडे लाज वाटाय पण बघ याच्याकडे काय प्रकार आहे अहो, बघा हे मला कसं ढकलून देतोय इकडं. तुला म्हणलं होतं घरी येऊ नको ते काय कुठं नवीन म्हणलं होतं तुला बघ ना काय म्हणतो कोणत्या जगात येते? कोण आली का ना मागून आली आणि तिखट झाली कोण आहे तो? बायको आहे मी यांची तसं तिचा हक्क आहे ना तसं माझा पण हक्क आहे काय नाही चल तुझा तुमचं काय चाललंय माझ्या नवऱ्यापाशी मला थांबून द्या. अहो, लग्न कशाला आणताय? मला नको. दुसरं लग्न. घरात घुसायला तुझ्या बाहेर काम केलं. एक मिनिट इकडे ये. बाहेर चल याला जाऊ नका देऊ थांबा थांब इकडे तू. अगं, तुला माहित नाही थांब, का थांब. पहिली बायको जिवंत थांब, असताना थांब. तो दुसरं कधी लग्न कधी नसेल लग्न केलं केलं. कधी लग्न केलं चांगली आहे 4 वर्ष झाले लग्न होऊन आली बाई थांबा ए थांब 4 वर्ष तू रामनगरची आहे ना हा तो पहिला नवरा कुठे सोडून दिलं मी त्यांना हे संग लग्न केलं तुला लाज नाही वाटली माझं प्रेम आहे यांच्यावर बघा कशी कबूल झाली पहिलं बी झालं आणि दुसरं केलंय. अगं तुझं पहिलं लग्न झालंय दुसरं कसं करशील त्यांचं पहिलं झालंय बिना डिवोर्स कसं लग्न करशील आ मला काय नाही माहिती यांनी माझ्याशी लग्न केलं मी यांच्या गळ्यातलं आली घातलं. घर अरे असं वाटलं नव्हतं ना असलं याच्या तोंडावून असलं हिची तर असं माझ्या पोरीचं सगळं सोन्यासारखं लेकरू माझं त्याचे काय हाल केलेत ह्या हिच्या पायी का आणि कुठं सुरू होतंय कुठं संपत नाही. घेऊन जा हे टोन असंच राहू द्या मी यांना सोडून कुठे जाणार नाहीये मी लग्न यांच्या सोबत केलं मी इथेच राहणार आहे उलटी करून अरे थांबा
तुला हे गुलाबाचा फुल माझं दिलं काय म्हणणं आहे, पहिलं लग्न करून येऊन दुसरं लग्न करतेत ना ह्या पोरी आधी बरं यांना हाना. त्याच्यानंतर हे नालाय खाना तुम्हाला सांगतो दुसरी गत गरज तुला ना करू कळायला पाहिजे गुलाबाचं फुल सोडून ही कुठं संपत आहे कुठं सुरू होत आहे कळा ना करशील का लग्न करशील दुसरं लग्न करशील दुसरं लग्न तिला काय म्हणता बघितलं ना असली आधी दामटायची असते अरे तू एवढं अरे तिच्या अंगावर आले की आणि आता पळून तू लग्न करायची दुसरं आ? तू लग्न करायचं दुसरं करायचं मला नाही या माणसासोबत राहायचं नाही आता नाही मी खालास. चाललो बहीण माझी विश्वासघात केला. घटस्फोट द्यायचा नाही याला मला माझी बहीण राहायचंच घेऊन नाही चाललो यामध्ये. मी. एकटंच राहू द्या याला घेऊन जा पोरगी तुमची ती लग्न करता काय? आता काय करायचं काय करायचं आता एवढं ह्या माणसासाठी करून पण याने माझा विश्वासघात केलाय मला राहायचंच नाही आई चला लाज ना शरम आता काय करायचं मला म्हणतो नानाचा फोन आला याचा फोन आला त्याचा फोन आला अरे माझ्या नाव खाली यांनी लय राडे केलेत ही एकच नाहीये ना ना आमची पोरगी घेऊन जातो हा घेऊन द्या तुम्ही घेऊन द्या. असेच बोलू हिंडू त्या गावात तुम्ही बसा तू पाहुणे नाही चुकलं ऐकत तुला कोणा आवाज बोलण्याची पाहिजे ऐकी नाही. अरे दिसायला चिकन दिसतंय तुम्हाला सांगतो ही झाली एक आणि ते संगीत काढलं नाही काय नाही पुढे नाही कोण नाही जात तिकडे परत ऐकन ना परत नाही जात तिकडे नाना बस झालं जाऊ दे मोरते, माझ्या माणसासोबत राहायचं. आम्हाला इथं अरे ऐका. ऐका एक लाज वाटाय पाहिजे सोन्यासारखा बाप लग्न होण्यासारखा होता रे तुझ्यासाठी त्याने ती जिंदगी जाळी तू हे जावं म्हणे लायकीचं आहे तुमचा याला हो बघायला पाहिजे. जावई असतं आपला तरी परवडला असतं हे आपण असं. मला एक माहिती जाऊ ना मुलगा पण आज ती पोरगी तिचं लग्न झाले तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिलेला नाही पोरगी पळून या संघ आली लग्न केलं तर किती नाही ज्याला जाईल अरे तुला 6 महिने कशी सोडायची 6 नाही 18 महिने 18 महिन्याचा नियम झालाय आता सगळे वावर ऐकले ना तरी पुरायचे नाही माहितीये का तुला नाही नाही मी माझी पोरगी मला सांगतो पहिल्यांदी गावातलं तर संगीचा विषय 3 महिन्याची गरोदर राहिली झक नाही मारली माया पाया पडत आला मी म्हणलं नको हिला सांगायला भाऊ हाताने खूप वाढायची काम आई झक नाही मारली ती कसं कसं मिटावलं माही मला माहिती पार लाज माझ्या नाही हात वाटत ना तुम्हाला? पार लाज नाही वाटत? आणि ह्यो असला घाण जोडीदार आहे काय मा मला आजपासून जोडीदारच नको हे जावं बघा मामा तुम्हाला जर काही वाटत असेल तुम्ही माझ्यासोबत त्या वडील म्हणून मी तुम्हाला सांभाळ पण तुमच्या पोरासोबत मी राहणार नाही आता मला राहायचं तुम्ही कोणीच मला आत याला आहे ठेवायचं ना नाही. काही दिवस एकट्याला राहू द्या राव ऐका चला आमच्या संग तुम्ही दोघं. चला तू दोघांना सांभाळतो मामा चला तू त्या घरात राहून रडत बस चला नाना चला लग्न करतायत दाजी. ए, अरे, तुला तरी लाज वाटते की काय नाही लागत तू येण्याची नालायक माणसा अख्ख्या प्रपंचाचं वाटोळं झालं तुला काय अक्कल ऐक नाही एकदा सांगितलं होतं तरी तू लंपटपणा जाय ना पुरींच्या नादी लागायचा हिच्या नादी लाग तिच्या नादी लाग हा कवरे धंदे करतो कळायला पाहिजे ना तुला काही गोष्टी लहान आहे का शिकला सवारला एवढा मोठा टोनगा झाला अरे या बाया आहेत यांना आखली नाही राहिल्या मला आजकालच्या बायांना पुरी माहिती का यांचे लग्न झाले तरी पहिलं नवरा सोडून दुसरं लग्न करायला निघाले ते. माहिती का तुला आज कैक बरबाद झाल्यात लोकांच्या कैक विषय असे कैक पडत कैक जणांच्या बायका पळून गेल्या तर दुसरे संग लग्न लावली तिने इतक्या खाल्ल्या पातळीवर जाणाऱ्या बाया त्या आणि त्यांच्या नादी लागला तुम्ही चांगल्या बायकोचं वाटलं केलं भाडं खाऊ थोडीफार अक्कल पाहिजे ना जाण्याची नाही तर मनाची आता जळ एकटाच बस खोली आणि घे कोंडून आणि लयच वाटलं तर तिथं 5 लिटरचं औषध आहे पी आणि मर